टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। पेटीएमवरील निर्बंधांचा 2 कोटी वाहन चालकांना फटका। पेटीएमचा फास्टॅग काढून नवीन फास्टॅग घ्यावा लागणार। मराठा समाजाला शैक्षणिक सरकारी नोकरीत आरक्षणाची राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस। विशेष अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार असल्याची शक्यता। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। जरांगे यांच्या प्रकृतीत होतीये सुधारणा। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका। विषप्रयोगाची शक्यता, त्यांनी काळजी घ्यावी। प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंना सल्ला। शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश न करू देण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्धार। अश्रुधुराच्या 30,000 नळकांड्यांची मागणी। राज्यात 264 नव्या महाविद्यालयांना मंजुरी। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। तर सर्वाधिक 10 कॉलेजेस कोल्हापुरात सुरू होणार। प्राप्तिकर विभागानं काँग्रेसची 4 बँक खाती गोठवली। काँग्रेसनं तातडीनं प्राप्तिकर लवादाकडे धाव घेतल्यानंतर न्यायाधिकरणानं उठवली बंदी। प्रकरणावर 21 फेब्रुवारीला होणार आता सुनावणी। रविवारी मुंबईमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनसाठी अटल सेतू आज आणि उद्या राहणार बंद। रात्री 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार। अत्यावश्यक काळात वाहनांना दिला जाणार प्रवेश। आर अश्विनचा कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम। 500 विकेट आणि 6 शतक ठोकणारा पहिला भारतीय। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर। गोविंद वाघ या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्या लातूरमध्ये अनावरण होणार। कार्यक्रम पत्रिकेत अशोक चव्हाण यांचा देखील नावाचा उल्लेख। तर अशोक चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, सर्वांचंच लक्ष। हवामानाचा अभ्यास करणाऱ्या इस्रोचा नॉटी बॉय आज अवकाशात झेपावणार। श्रीहरिकोटामधून इन्सॅट-3 DS संध्याकाळी 5:30 वाजता अवकाशात झेपावणार। देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। पर्यायी सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार। पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडला नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टाचा हिरवा कंदील। पाईपलाईनसाठी होणाऱ्या तिवारींची आता कत्तल करण्यास हायकोर्टाकडून प्रशासनाला परवानगी। धनगर आरक्षणाबद्दलच्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा स्पष्ट शब्दात नकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।